नमस्कार. आज आपण भारताच्या भूगोलातील एका अत्यंत महत्त्वाच्या नदीबद्दल माहिती घेणार आहोत. गोदावरी नदी. गंगेनंतर ही भारतातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. म्हणूनच हिला दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा असेही म्हटलं जातं. महत्त्व. ही द्विकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी असून भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 10% भाग या नदीच्या खोऱ्यांनी व्यापला आहे. उगम आणि लांबी. उगम. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर जवळील ब्रह्मगिरी टेकड्यांवर होतो. यांची लांबी. या नदीची एकूण लांबी 1465 किलोमीटर आहे. प्रवास. अरबी समुद्रापासून अवघ्या 80 किमी अंतरावर उगम पावून ही नदी पूर्ण पठार ओलांडून पूर्वेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रातील प्रवास बघू. नाशिक नदीवर गंगापूर आणि काश्यपी हे दोन महत्त्वाची धरणे आहेत. येथेच सोमेश्वर धबधबा, दूधसागर आहे. अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर कोपरगाव मार्गे नदी पुढे जाते. पैठण येथे गोदावरी जायकवाडी धरण म्हणजेच नाथसागर जलाशय आहेत, जे मराठवाड्याची जीवनवाहिनी मानले जाते. नांदेड येथे विष्णुपुरी बंधारा आहे, जो आशियातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प मानला जातो. याच्या मुख्य उपनद्या. गोदावरीला दोन्ही बाजूंना अनेक नद्या मिळतात. उजव्या बाजूने दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा आणि डाव्या बाजूने कादवा, दक्षिण पूर्णा आणि सर्वात महत्त्वाची प्राणहिता. वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाह म्हणजेच प्राणहिता. इंद्रावती ही छत्तीसगडमधून येते आणि भद्रकाली येथे गोदावरीला मिळते. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. महाराष्ट्राची हद्द ओलांडून नदी तेलंगणात प्रवेश करते. प्राणहिता संगम. कालेश्वरम येथे प्राणहिता मिळाल्यावर गोदावरीचे पात्र अवाढ्य होते. पापी कोलांडून आंध्र प्रदेशात ही नदी अत्यंत सुंदर अशा खोल घळीतून वाहते. राजमहेंद्रवरम आणि त्रिभुज प्रदेश. धरण. राजमहेंद्रवरम येथे मध्ये बांधलेला ऐतिहासिक डोलेश्वरम बंधारा. विभाजन. समुद्राला मिळण्यापूर्वी नदीचे दोन मुख्य प्रवाह होतात, गौतमी गोदावरी आणि वशिष्ठी गोदावरी. कोनसीमा. गोदावरीचा त्रिभुज प्रदेश कोनसीमा म्हणून ओळखला जातो, जो अत्यंत सुपीक असल्याने त्याला आंध्रचा धान्याचा कटोरा म्हणतात. अशा प्रकारे नाशिकच्या ब्रह्मगिरीपासून सुरू झालेला हा प्रवास बंगालच्या उपसागरातील विलीन होतो. नदी केवळ पाण्याचा स्रोत नसून आपली सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख आहे. माहिती आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा.